पुढे बातमी येते नाशिकमधून। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर मान्यवरांच्या उपस्थितीत आज धर्मध्वजारोहण होणार आहे। यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती असणार आहे। तर श्री काळाराम मंदिरात होणाऱ्या या धर्मध्वजारोहणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत। काळाराम मंदिर दर्शनानंतर गोदावरीची महाआरती केली जाणार आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे कार्यक्रम होणार आहेत। तसंच आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं देखील भूमिपूजन होणार आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं विविध बैठका कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सोहळ्यासाठी रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती नाशिकमध्ये आता दाखल झालेले आहेत। तर आज नाशिकमध्ये या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत।